नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज उपवास ना, मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. चाललंय आपलं स्वयंपाक करायचं. आता करते मस्तपैकी भजी. भजी लास्ट करायचे म्हणजे गरम गरम खाता येतात. कांदा भजी करते. तेल छान गरम झालंय, बघू शकता. टाकायचे असे खेकडा भजी टाकायची, अशी तशी पण टाकते मी. असेच छान लागतात बरं का. गोल कांदा भजी अशीच होतात मस्तपैकी. भजी चाललेलं आहे करायची. थोडासा गॅस कमी करते. आणि इकडे गेलेलं आहे मस्तपैकी गरम आहे. कुठं गेली पकड. मटरची आमटी केलेली आहे, बघू शकता. छान झाली, मस्त शिजवून घेऊन केलेली आहे. मटरची आमटी केलेली आहे छान. गरम गरम आहे, झाकून ठेवले की नाही थोडंसं लगेच खाणार आहे आपण. इकडे चपात्या पण झालेल्या आहेत. गरम गरम लगेच डब्यात ठेवत नाही, पाणी असं ते होतं सुटतं, मग करून अशा ठेवायच्या. आणि इकडं केलेला आहे मस्तपैकी मोदक. गोड डिशमध्ये मोदक केलेले आहेत. चला, आपले भजी काय म्हणतात. एक हातात माझ्या फोन आहे. छान असे करून घेते भजी. चिकटले. वा, मस्त. वास तर काय मस्त सुटलाय. तर लगेच ताट करायचं, देवीला ठेवायचं आणि जेवायला बसायचं. पूजा पण चाललेली आहे. कुठे छान भजी आता करून ठेवलेले आहेत. विरोधी पण आहे, बघू शकता. सकाळी आमटी आणि भात केलेलं उपासाचं तसंच आहे. आता ही आमटी खायची आणि भात, बघू ह्याची खीर केली तरी चालते. बघू जमलं तर याची खीर करते. दूध साखर टाकून वेलची पूड टाकून करायची खीर, खूप मस्त लागते. आणि ही आमटी केलेली त्याची शेंगदाण्याची आमटी केलेली आणि थोडंसं बटाटा टाकलेलं शिजवलेला एक. चला, होतात भजी मस्त. बघा, हा हा हा, कांदा भजी. इथं मंद गॅसवर ठेवलं आहे मी, जास्त करपाय नको, कारण का व्हिडिओच्या ह्याच्यात भजी करपले जातील ना, म्हणून ही काळजी घ्यायची. छान भजी करते. इकडे भात पण तयार आहे, म्हणजे सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथं मस्तपैकी चपात्या ते. आणि इकडं चाललेलं आहे आमची देवपूजाची पूजा. वाचन झालेलं आहे मस्तपैकी, अशी मांडलेली आहे पूजा. आता ताट करायचं देवीला स्वयंपाकाचं मस्तपैकी. चला, भजी आवरून घेते. या उपवास सोडायला कुणाकुणाचा आहे उपवास. म्हणजे सगळ्याच लेडीजचा असतो. महाराष्ट्र तर सगळ्यांचाच असतो. प्रत्येक घरोघरी, मराठी घरोघरी मस्त मस्तपैकी भजी, मोदक, आमटी, भात, चपाती या खायला.